तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी सकाळी आजी बाबा मी मस्तपैकी चुलीवरचा चहाच घेत होतो. तेवढ्यात मला आजी म्हणल्या की बाबा आता कपाशी उपटायला चालू करावं लागेल, वावर मोकळे करावं लागते लवकर. म्हणलं आता मला आहे ना कपाशीचा तर चारा करायचा आहे बरं का बकऱ्याला, त्याच्यामुळे म्हणलं चला आता ट्रॅक्टर बिक्टर घेऊन मस्तपैकी जाऊ. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या ट्रॅक्टरचं टायर फुटलेलं आहे, भेद भेद चालावं लागत आहे बाबा. आता आहे ना एवढी कपाशी निघूस तर टायर फुटला नाही पाहिजे. आता आजी आहे ना जी कपाशी उपटायची होती का तिथलचा आहे ना कापूस वेचित होत्या मस्तपैकी सगळ्या आजीने कापूस वेचून घेतला. मी पण 1-2 तासात सगळी कपाशी काढून घेतली. इतका दमलो होतो विषयच नाही करायचं भाऊ. आता आहे ना वावरात पाणी होतं त्याच्यामुळे तर भासा निघत होती बरं का. आता आहे ना ट्रॅक्टरमध्ये मला घरी न्यायची होती कपाशी. आता जेवढं मला भरता आलं तेवढं मी भरलं बरं का. नंतर वर चढलो, बाबाला म्हणलं मला वर द्या, कारण की आहे ना माझ्या हाईटच्या पार इतकी वर गेली होती कपाशी, विषयच नाही करायचा. असं बस ट्रॅक्टरमध्ये भरून तिला आणलं घरी. आता आहे ना मुळे आणि खोड काढून टाकायचं बरं का, आणि बाकीचे जे उरण ना त्याचीच कुट्टी करायची आपल्याला. आता हे सगळं करता करता वाजले होते 3. शेळ्या इतक्या जबरदस्त आरडत होत्या, त्यांना मस्तपैकी घेतलं. आता मग कपाशीत आणलं बघा. आता या शेळीचे नाटक, हिला पेरू इतका आवडतो ना भाऊ, विषयच नाही करायचा. मग आता तिकडून आलो 5 वाजता, मस्तपैकी कुट्टी केली. आता चला हिला वाळून मस्तपैकी भरून ठेवू. आता तुम्ही म्हणत असता बाबा 4-5 दिवसापासून चाराच करू राहिला, पावसाळ्यात इतके जबरदस्त हाल होते ना, त्याच्यामुळे आधीची तयारी करू राहिलो भाऊ मी.